ओके सो वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आता आपण कमीत कमी घ्या ना 1.5 वर्षांनी आपण परत आपल्या क्षेत्रामध्ये आलो आहे, म्हणजेच आपली थोडी आठवणी आपल्या यूट्यूबवरती काढण्यासाठी. सो वन्स अगेन वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपला जो ब्लॉग आहे तो आहे गोव्याच्या दिशेने. तर हा जो प्रवास आहे हा सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला सांगून देतो. आता ट्रेन जस्ट आली आहे. प्रवाशाला विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 अरे मुक्का वाळी कडक मंदार सेट कडक. हाऊ आर यू ब्रो? सो मित्रांनो, फायनली ही जी ब्लॉग आहे ना, हा एक गोवा ब्लॉग. कारण गोव्याला आम्ही चाललोय सब तिघं मित्र एकाच कामातले आहोत. आणि आपल्यासोबत तसं मी आहे, प्रवाळ डोंगरे, चेतन आहे आणि आपल्यासोबत आहेत मतदार. अजून 2 जण आहेत, आमचे 2 गडी आहेत जे आपल्याला डायरेक्ट मालवणमध्ये भेटणार आहेत ट्रेनमध्ये. आणि मग हा जो प्रवास आहे पूर्ण गोवाची जर्नी तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये माहिती पडेल. तर आता आम्ही थोडा गप्पा गोष्टी करू, बाकी तुम्हाला पुढचा प्रवास सांगत नाही. काय बोलतो? तर काय आपला काय कॉन्टेस्ट आहे? क्विज कॉम्पिटिशन. तर आता आमचा आहे क्विज कॉम्पिटिशन. आणि आता आपल्याला मंदार काय ते प्रश्न विचारणार आहे. मंदारकडनं बघा. ओके हॅलो. सो मला असं विचारायचं प्रभात डोंगरे यांना, तुम्ही इंडियामधले सगळे सेक्टर आमच्या बॅचमधले तुम्हीच करणार आहात, आम्ही काहीच करायचं नाही. 2 सेक्टर वरती आहे, केरळ आणि सिक्कीम जाते. बस ह्याच्या पुढे आम्ही काय करायचंच नाही का? काय म्हणणं काय तर त्याचं उत्तर असं आहे, सर्व महादेवची कृपा आहे माझ्यावरती. मला पण माहिती नव्हतं माझे 9 सेक्टर होते. माझं काय करू, देवाने मला 9 सेक्टर दाखवले, ते महादेवची कृपा आहे. बाकी चांगले कर्म करा तुम्ही. पण चांगलेच कर्म करतो. नाही, चांगले कर्म मी तुझ्याकडे ऐकू शकतो, पण चेतनकडे नाही ऐकू. पण मला काय म्हणायचं आहे, चांगले कर्म आम्ही सुद्धा करतो, त्यात काय वाद नाही. पण मला हे म्हणायचं की मला आता कळालं की तुझे 9 सेक्टर झालेले, म्हणजे आम्ही काहीच करायचं नाही. 2-0-1-1-1 कोकणचा एक्सप्रेस खेड स्थानकात 5 ते 10 मिनिटे थांबेल. 2-0-1-1-1. तर आता आम्ही आलोय खेडला आणि आमच्यासोबत अजून एक मित्रमंडळी आलाय. भावाने आमच्या जे वडापाव आणले, तर भावाचं नाव ऐकू आपण. नमस्कार, माझे नाव ओमकार आंबरे आहे. खेडचा रहिवासी आहे मी. आणि आता आम्ही चाललोय सहलीला. सहलीला जायचं सहलीला. तर ओमकार आंबरे खेडचे वडापाव घेऊन आलेत. बाकी मंदार खूप थांबला होता वडापावसाठी. झोप आली आता. वडापाव खाऊन चला. भेटूया आता डायरेक्ट हिवीमला. कुठे? हिवीम आपला गोवा. पण नेक्स्ट स्टॉप आपला ते आहे ना, चिपळूण नाही, कोण येतोय आपल्याला? कुडाल. तर आमची जी ट्रेन आहे ना ती आता अर्धा लेट आहे खेडला. तर इकडचे जे आपले एक्सपर्ट आहेत ते आपल्याला खेडबद्दल थोडी माहिती देतील. नक्कीच. ओके. आता आपण या स्टेशनला उभे आहेत. हा खेड स्टेशन आहे. इथून जर तुम्ही बघाल तर हे 3 गड आहेत, शिवकालीन गड आहेत. त्या काळामध्ये हे ॲज अ वॉच टॉवर म्हणून यूज व्हायचे. ओके. आणि इथे बघाल तर परशुराम मंदिर आहे, खूप फेमस परशुराम मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. आणि त्यानंतर हा रघुवीर घाट खूप फेमस आहे. इथे हा हिल स्टेशन आहे. इथून डायरेक्ट तुम्हाला महाबळेश्वर कनेक्शन आहे. ओके. सो आणि सगळ्यात महत्वाचं हे वासोटा किल्ला आहे. हा वासोटा काय बोलतो, एक नंबर. दुर्ग किल्ला कुठे आहे? तिकडे आपण चाललोय. तिकडे आपण त्या साईडला चाललोय ना. ठीक आहे. तर तुम्हाला कधी खेळला टूर करायची असेल तर कॉन्टॅक्ट ओमकार. आणि जर तुम्हाला मालवण जायचं असेल तर आपल्याकडे आहे मंदार झोडे साहेब. करूया. आणि जर तुम्हाला धुळेला धूल खायची असेल, धुळ्याचा आहे रे. आणि जर तुम्हाला रायगड फिरायचं असेल मानगाव मध्ये तर आपण आहोत. लिंक खाली दिलेली आहे, खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चला. आता आलाय वडापाव आणि आपले आता वेकअप कॉल चालू झालाय. येस, आपले शेफ के साथ हॉटेल मॅनेजमेंट शेफ
आणि सीन असा आहे की आता आमची मेन जर्नी चालू होणार आहे. म्हणजे आम्ही झोपलो तर नाही आणि झोपणार पण नाही. बाकी आमचा अजून एक गडी थांबलाय, चौगडी. त्याला बोललोय, त्याला काय बोललोय, घावणे घेऊन यायला. तर आता जस्ट आम्ही मालवण मध्ये आलो आणि मोदक आणि पुरणपोळी घेतोय सकाळचा नाश्ता. लास्ट टाइम आम्ही एका मुलाला इकडे सोडून गेलो होतो. हा कोकणातला असा बघू शकता. आमच्या सोबत आलेत ओम शिंदे. बघूया सेम फोन घेतलास रे. कसा आहेस भावा? वेलकम टू द ब्लॉग. वेलकम टू. ते तुम्ही घावणे आणले काय? वेलकम वेलकम मोदक. वेलकम मोदक. आताच घेतला आम्ही. एक तर आमच्याकडे 5वा माणूस आमच्या गोव्याला येणार आहे आपल्या सोबत, ओम शिंदे. आणि ओम शिंदे हा मालवणचा असा. येस, पुढचा आपण पॉडकास्ट ट्रेन मध्ये बसून घेऊया. रेड कार्पेट कुठे आहे? चलो चलो साहब. या साहेब या. रेड कार्पेट. हात दुसरा. तर आता आम्ही आमच्या टूरची कॉन्ट्रो करतोय. बघा सर्व एव्हिडन्स घेऊया. एव्हिडन्स ठीक आहे. ये भाई भेटतील ना. ये बड़ा कैजुअल तरीका है. नहीं देना तो पड़ेगा भाई. बात सुबह की हुई थी 4 बजे. पैसा मिलेगा. पैसा नहीं भाग के जा रहा है क्या? तुम्हाला आदमी पता नहीं कब पहुंचेगा. आम्ही तीन तर फायनली आता आम्ही आलोय गोवामध्ये आणि आपले मित्रमंडळी सर्व आपला प्लॅन जो सक्सेसफुल होणार आहे. आणि आता आम्ही इकडनं गोवा करू. एवढा सक्सेसफुल. तर बघू शकता आपला जो ग्रुप आहे तो 10चा होता. 10 वरून आम्ही 5 वर आलो, पण प्लॅन कॅन्सल झाला नाही. प्लॅन कोणी बनवला? आम्ही. आणि जे नाही आले त्यांना काय बोलायचं तुला मंदर? स्टोरी त्यांनी असंच घरी बसा नेहमी. आणि सुजा हा. आणि आमच्या स्टोऱ्या बघा. तर आता आम्ही असा प्लॅन केलाय की आम्ही बसनी जाऊ. ज्या हॉटेलला हॉस्टेलला आम्हाला जायचं आहे. आणि अशी काहीतरी बस असते, लोकल बस. लोकलची जरा मजा घेऊया. जरा लोकलचा एक्सपिरियन्स पण घेतला पाहिजे, हे का नाही? नेहमीच आम्ही फ्लाईट आणि AC प्रवास करतोय, पण आम्हाला ॲक्च्युली लोकल गावनकर आणि लोकल टाईप जायचं आहे. तर ह्याच्यामुळे आता तयारी चालू आहे. तर आम्हाला दोघांना सीट भेटली आहे. आणि आमचे कर्म एवढे चांगले आहेत. सेटिंग लाव. हां, लगेच माणूस आपल्याला जागा देते. आणि आमच्या सोबत पापी लोक पण आहेत. तर गोष्ट अशी आहे, आता आम्हाला जे इकडनं बस भेटेल, थोडा R&D केला चेतननी आणि इकडनं डायरेक्ट बस जाते आहे आपल्या हॉटेलपर्यंत. तिथे आम्ही स्टे घेतला आहे 1 दिवसाचा. बाकीचे 2 दिवस स्टे आमचा दुसऱ्या जागी होते. तर डायरेक्ट हॉटेलला जाऊ आम्ही. आणि आता ऊन भरपूर आहे. आणि जर तुम्ही गोव्याला कधी आलात तर बस स्टँडला किंवा पब्लिक प्लेसमध्ये कधी स्मोकिंग करू नका. इथे 5,000 रुपये फाईन आहे. तर स्मोकिंग आणि हे सर्व आपण पब्लिक प्लेसवरती नाही करू शकत. एका तुमच्या ग्रुपमध्ये कोण असा असेल तर त्याला आधीच सांगून द्या. आमच्या ग्रुपमध्ये तर नाही आहे, पण त्याने आमचा ग्रुप बघून बोलतो अरे तुम्ही स्मोकिंग करत असाल तर करू नका. आम्ही करतच नाही. ठीक आहे. फायनली आम्हाला बस भेटले हॉटेलमध्ये जायला. आणि काय सुंदर सीट भेटले मला, एकदम कडक सीट. दाखवतो तुम्हाला. हे बघा, प्राईम सीटची एक्स्ट्रा पे केलेली. हां, प्राईम सीटची एक्स्ट्रा आणि दादाने आम्हाला संधी दिली. एक्स्ट्रा प्रीमियम सीट या दादांची. आता हाती आलेल्या सूत्रानुसार हे कळालंय की ज्या हॉस्टेलला आपण चाललोय तिथे स्विमिंग पूल आहे. हो, स्विमिंग पूल. थंड थंड पाण्यात आल्यासारखं वाटतं. त्यामुळे
मनात काहीतरी आता होतंय बड्या गुडगुडा झाला, लाडू फुटला. ही बोलते ना प्राजक्ता कशी बोलते दगडूला, मनामध्ये काहीतरी होतोय, गोळ्या होत आहेत, खुपल्या होत आहेत. आपण डॉक्टरकडे जायचं काय? आहे की नाही सांग ना. मला आमच्या आयुष्यात प्राजक्ताच आली ना. पण ठीक आहे, आमच्या आयुष्यात फिरणं आहे आणि ते खूप मजा मस्ती करतो आम्ही, बघू शकता. बाकी आम्हाला एक सुंदर व्ह्यू पाहिजे होता म्हणून आम्ही विचार केला यांच्याशी का याचं सगळ्याचं श्रेय या ड्रायव्हर दादाला जातो. काय सुंदर, म्हणजे आमच्या आधी त्यांनी आमची सोयीकर करून दिली आहे. बाकी आमचे 2 माणसं पाठी आहेत, बस साफ करत आहेत आणि बॅगा उचलायला ठेवलेत. हा, गो स्टॉप. ओके, हा आमचा हॉस्टेल आहे. आता हॉटेलमध्ये चेकिंग केलं आहे आणि काय सुंदर प्रॉपर्टी घेतली भावानी, बघू शकता. स्विमिंग पूल आहे. एक मिनिट. आणि आता आम्ही चाललो आमच्या रूममध्ये चेकिंग करायला. तर हा मस्तपैकी त्यात आम्ही 1 तास आराम करू. हा आमचा डायनिंग एरिया असणार आहे आणि मंदार हॅपी आहे कारण त्याला पोहायला भेटणार आहे. ओके, सो हिअर वी हॅव अ कॉमन रूम. पोरं आता ऐकणार नाही. ओके, तर असंच टाइमपास करत करत आमचे वाजले 3 आणि आता आम्ही आमच्या हॉस्टेलच्या बाहेर आलो आहे. आपल्यासोबत आहे एक सर्वात हँडसम मालवणचा एकदम चेंडू ओमकार नाही, सॉरी, ओम शिंदे. आणि तिकडे बाकीचे ग्रुप आहेत. तर पाठून आलेत ओमकार, नमस्कार. त्याच्या पाठून आलेत आमचे टूर मॅनेजर चेतन नमस्कार. आणि त्यांच्या पाठी आहे आपले सर्वांचे लाडके मंदार झोरे. येस. तर बॉईज आर डन आणि फुल कडक. भेटूया तुम्हाला पुढे. पहिला आम्हाला जेवायचं आहे आणि पुढचा कार्यक्रम हां. आता वाजले दुपारचे 3. आता आम्ही किती वाजता रिटर्न येतो ते आम्हाला माहिती नाही. फक्त गोवा आम्हाला स्कूटी हायर करायची आणि फक्त चिल करायची. आता जस्ट आम्ही आता बाहेर आलो, जेवायला चाललोय. पण त्याच्या आधी आम्ही स्कूटी रेंट केली आहे आणि हे असे स्कूट्या घ्याव्या लागतात. ओके, 1 2 3. तर आम्ही टोटल 5 जण आहोत. 3 स्कूट्या हायर केल्या आहेत. आता मेन गोष्ट, जेव्हाही तुम्ही गोवा टूर कराल म्हणजे गोवाची ट्रिप कराल तर मेक शुअर की तुमचे जे बाईक्स आहेत ना ते प्रॉपर तुम्ही फोटोज वगैरे काढा आणि प्रॉपरली त्याचे हे करा. कारण एखाद गाडीला काय झालं डॅमेज वगैरे तर ते तुमच्या पॉकेट्समधून पेएबल आहे. बाकी आता भूक लागली आहे, भरपूर भूक लागली. भरूया आणि गाडीत फिरूया फुल बसून. चलो. तर आता जस्ट पहिला आमचा लंच हॉल्ट आहे. पहिला आमचा फर्स्ट. हा मागव ना. एक राईस करा. आणि 3 चपाती. 3 चपाती, 1 जिरा राईस. गाइस आलो होते अर्जुना बीच अँड तुम्ही बघू शकता गोप्रोचे मालक प्रभात डोंगरे फोटोग्राफी करत आहे. मला दिसेल शॉट
जे फोटोग्राफी करतायत मंदार सोरे, ओक्कर आमरे अँड चेतन फैना. आता चांगलाच शॉट आहे. पर्यंत हे माझा पाय. तर आता आम्ही आलोय अंजुना बीच मध्ये. हे आमचे मित्र समोर काय बघतात त्यांनाच माहिती असेल. आम्ही बिचारे दोन साधी माणसं. आमचा काहीच आता अरे आपल्या श्रीवर्धन मध्ये पण समुद्र आहे. ह्याच्या मालवण मध्ये तर असा समुद्राचा हे आहे. काय बोलला त्याला मी तेच बोलतो. कधी रायगड मध्ये तुम्हाला मी श्रीवर्धन फिरवतो. स्वर्ग स्वर्ग. हे समुद्रामध्ये ते नको ते पक्षी बघतायत. सो मंडळी आम्ही आलेलो आहे इकडे शॉपिंग करायला. जरा भाऊला माझा पगार नाही झाला मी काय नाही घेत. थकलेले चेहरे. माझा सर्व सगळेला बघितलेला आहे. आपण यांना पाहिलेत का?